स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिलाय। नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका वेळेतच घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत। 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे निवडणुका स्थगित होण्याची शक्यता होती, मात्र कोर्टाच्या निर्णयानंतर निवडणुकींचा मार्ग मोकळा झालाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग मोकळा झालाय। अनेक ठिकाणी 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे निवडणुका स्थगित होण्याची शक्यता होती, मात्र कोर्टाने निवडणुकींना स्थगिती देण्यास नकार दिल्याने नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका वेळेतच होणार आहेत। 246 पैकी 40 जागांवर आरक्षण मर्यादा ओलांडली। निवडणूक आयोगाच्या वकिलांचा कोर्टात हा युक्तिवाद होता। नगरपंचायतीत 42 पैकी 17 जागांवर आरक्षण मर्यादा ओलांडल्याची निवडणूक आयोगाच्या वकिलांनी माहिती दिली। 22% जादा आरक्षण लागू झाल्याचंही निवडणूक आयोगाच्या वकिलांनी सांगितलं। आम्ही आता ज्या निवडणुका जाहीर झाल्या त्याबद्दलचं ऐकू, कोर्टाने निवडणूक आयोगाच्या वकिलांना सांगितलं। जिल्हा परिषद महापालिका अद्याप जाहीर झाल्या नाहीत, त्याबद्दल निर्देश देऊ, कोर्टाने सांगितलं। हा ओबीसी आरक्षणाचा विषय असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितलं। ओबीसींच्या जागा या बाठिया आयोगाच्या अहवालामुळे कमी झाल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितलं। युक्तिवादानंतर कोर्टाने निवडणूक कार्यक्रम सुरू राहणार तसंच निवडणूक स्थगित होणार नसल्याचं सांगितलं। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका ठरल्या वेळेतच होणार असल्याचे आदेश कोर्टाने दिले। पुढील सुनावणी 21 जानेवारीला होणार असल्याचं कोर्टाने सांगितलं। निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे कोर्टाने वेळेतच निवडणुका घेण्याच्याही सूचना दिल्या आहेत। महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांना विलंब नको। आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आमच्या आदेशाधीन आहेत। 288 नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुका घोषित झाल्याप्रमाणे होऊ द्या। कोणत्याही निवडणुकांना आम्ही स्थगिती देत नाही। बाठिया आयोगाचा अहवाल आम्ही वाचला नाही, पण सध्या त्यालाच आधार मानतोय। महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये 50%पेक्षा जास्त आरक्षण नको, सुप्रीम कोर्टाने हे निर्देश दिले। सुप्रीम कोर्टाने निवडणुकींना स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागल्यात। सत्ताधाऱ्यांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला तर 50%ची मर्यादा न ओलांडता निवडणूक घ्याव्यात अशी मागणी समीर भुजबळांनी केली आहे। सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय नेमका आलेला आहे हे वाचून घेऊन आपण मग त्याच्यावर मत व्यक्त केलं तर बरं होईल, पण सुप्रीम कोर्टाचा निर्णयाचा आदर राखणं आहे आमचं काम। कोर्टाने जी आहे ती जानेवारीमध्ये जी आहे 3 बेंच ह्याच्या बेंच समोर जे आहे मॅटर ठेवलेलं आहे, तोपर्यंत जे आहे निवडणुका घेण्यास बंदी नाही असंही आपण जे सांगता आहात, परंतु त्याच्यामध्ये ही अट बरोबर आहे की 50%च्या आतमध्ये जे आहेत ह्या निवडणुका घ्यायला आमची सुद्धा हरकत नाही। फक्त 27% रिझर्वेशनला पुढे धोका होता कामा नाही। निवडणुकींचा मार्ग मोकळा झाला असला तरी ओबीसी उमेदवारांवर टांगती तलवार असल्याचं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय। यावेळी त्यांनी भाजपवर देखील टीका केली, तर मनसेनं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं। या सर्व निवडणुकांचं भवितव्य हे कोर्टाच्या निर्णयावर आधारित राहील, कारण कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही निवडणुका घ्या, पण कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून घ्या। म्हणजेच टांगती तलवार ओबीसीच्या लोकांवर या निर्णयाने आता आम्हाला दिसते आहे। हे सरकार ओबीसी म्हणून आरक्षण 27% दिलं म्हणून पाठ थोपटत होतं, आज मात्र टांगती तलवार या आमच्या सगळ्या ओबीसीच्या जागावर आणि ओबीसी बांधवावर ठेवलेली आहे। आता निवडणुका होणार, निवडणुका नाही होणार या संदर्भातली जी टांगती तलवार सगळ्याच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर होती, आता ती थोड्याफार प्रमाणात कमी झालेली आहे। निश्चितपणे शेवट जो काय निर्णय कोर्ट देईल त्याच्या अधीन राहूनच या गोष्टी होणार आहेत, पण निदान निवडणुका जिथे 50%चं आरक्षण क्रॉस नाही केलंय त्यांच्यावर जी टांगती तलवार होती ती निदान दूर झाली। त्याबद्दल निश्चितपणे एक राजकीय कार्यकर्ता म्हणून आणि एक लोकशाही समर्थक म्हणून मला आनंद वाटतो की निवडणुका होणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे। निवडणुकीत ओबीसींना सरसकट 27% आरक्षण लागू केल्यानं 2 महापालिका, 40 नगर परिषदा, नगरपंचायत आणि 84 पंचायत समित्यांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आल्याचं समोर आलं।
कोर्टाने जरी निवडणुका घेण्याचे आदेश दिले तरी 50% आरक्षण ओलांडलेल्या ठिकाणी टांगती तलवार आहे. त्यामुळे दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्यात. 50% आरक्षणाची मर्यादा ज्या ठिकाणी ओलांडली गेली आहे त्या ठिकाणी निवडणूक आयोग पुन्हा एकदा आरक्षण सोडत जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट झी 24 तास.